विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ हा संपणार आहे। अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील। एकत्रित फोटो आणि औपचारिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। ऑगस्ट महिन्यात अंबादास दानवेंचा विरोधी पक्षनेत्याचा कार्यकाळ संपतोय। त्यामुळे नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड कधी होणार की नाही हा खरं तर आता सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। अंबादास दानवेंचा कार्यकाळ हा संपतोय विरोधी पक्ष नेतेपदावरचा आणि आज त्यांचा निरोप समारंभ आहे। आता यापुढे विरोधी पक्ष नेतेपद मिळणार का परिषदेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण गेली 3 अधिवेशनं आपण म्हणूया 2 अधिवेशनं झालेली आहेत विरोधी पक्षनेते विना हे तिसरं अधिवेशन आहे। पण याही अधिवेशनात काही विरोधी पक्षनेत्याची घोषणा अद्याप झालेली नाहीये। विधानसभेचा आपण म्हणतोय तर परिषदेतही अंबादास दानवेंचा आता कार्यकाळ संपतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, आज अंबादास दानवेंचा निरोप समारंभ, विधान परिषदेचा कार्यकाळ आता संपतोय। लागवी अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आज पार पडणार आहे। यांचा कार्यकाळ जो आहे ऑगस्ट महिन्यामध्ये संपतोय। मात्र हे शेवटचं अधिवेशन शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा असणारे विरोधी पक्ष विधान परिषद ते विरोधी पक्ष नेते सुद्धा आहेत। मात्र अंबादास दानवे निवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणजे विरोधकांकडे विरोधी पक्ष नेता पद विधान परिषदेचंही नसेल आणि विधानसभेचंही नसेल। यासाठी खरं तर आज हालचाली होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ होताना विधान परिषदेमध्ये सभागृहात चर्चा होईल आणि या दरम्यान विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद असेल किंवा विधानसभेचं विरोधी पक्षनेता पद असेल या संदर्भात सुद्धा मुद्दा उपस्थित होऊ शकतो। आणि एकूणच आज महाविकास आघाडीचे जे सर्व आमदार आहेत ते अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी पुन्हा एकदा अर्ज करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र विधान परिषदेमध्ये आता पुन्हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदासाठी जी सर्व संख्या जी आहे ती काँग्रेसकडे आहे। त्यामुळे काँग्रेसकडनं सतेज पाटील यांचं नाव सध्या आघाडीवरती पाहायला मिळतंय आणि सतेज पाटील यांच्या नावाचा अर्ज या अधिवेशनामध्ये दिला जातो की पुढच्या अधिवेशनात दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र तूच विधान परिषदेचे एकच सदस्य म्हणजे अंबादास दानवे यांचा आज निरोप समारंभ होणार आहे। त्यांचं ऑगस्ट महिन्यामध्ये निवृत्ती होते। लागवी निषेध स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। अंबादास दानवेंचा निरोप समारंभ आहे आज। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ अंबादास दानवेंचा संपतोय। याकरता एकत्रित फोटो आणि औपचारिक कार्यक्रम देखील पार पडेल। पण यानंतर मात्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवड हा होणार आहे की नाही, निवड ही केली जाणार आहे की नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण विधानसभेत अद्यापही विरोधी पक्षनेता नाहीये तर विधान परिषदेत दानवेंचा कार्यकाळ संपल्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।